जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम हरे जय जय राम पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा कृपा पाहता लोचने सुख झाले हो साजने कृपा पाहता लोचने झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा गोरी मन विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम जय जय राम शिव भोला शिव भोला त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे माझे वदता शिव माझे वदता शिव तयानवादी क्रोध काम तयानवादी क्रोध काम तयानवादी क्रोध काम तयानवादी क्रोध काम धर्म अर्थ काम धर्म अर्थ काम शिव
शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम ध्यान बाधी क्रोध काम ध्यान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 माझे चित्ते ह्याचे पाया माझे चित्ते वाचे वदत शिवनाम वाचे वदता शिवनाम पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम अनेकम तयाने बने क्रोध सम विठ्ठल 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 कुंडली गौरार विठ्ठल श्रीधाल रे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन सहेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखिता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम विठ्ठल 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 विठ्ठल
हि समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयाचा श्रीरंग केशरी शोभे तुझ्या पांढरा रंग चित्त हालोभे हिरवा रंग दे शांती मनाला नमस्कार माझा त्या तिरंगी ध्वजाला रायगडी मंदिरी असे माझा राया चरणी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराची जडली अखंड ख्याती प्रथम वंदिते तुम्हा शिवछत्रपती कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी धरावी कारुण्य सिंधू पवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं ऋषभध्वजा मङ्गलं पार्वतीनाथो मङ्गलं तनोहर पार्वती पते हर हर चिंतनाकडे वळण्यापूर्वी आपण सर्वांनी आज महाशिवरात्री आहे म्हणून महादेवाचं छोटस भजन करूया नामचिंतन करूया आणि आपल्या अभंगाकडे वळूया तर सर्वांनी महाराज
मनोभावे आज महाशिवरात्री आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथे आला आहात. हे धर्म मंडप आहे आणि हा योग आज वर्षांनी येतो आणि आज खूप वर्षांनी तुमच्या इथे एक कीर्तन महोत्सव ठेवण्यात आला आहे. पण पुढे जाण्याआधी आपण देवाचं एक छोटस भजन करूया. म्हणून सर्वांनी 2 हात वरती करा आणि मुखाने भजन करा. सर्वांनी तुम्हाला 2 हात वरती करा. लाजू नका माता माऊलींनो, आज तुमची संख्या जास्त आहे. हात वरती करा तरच आपण अभंगाकडे वळूया. सर्व पुरुष वर्ग असेल त्यांना सुद्धा सर्वांना विनंती आहे, माझ्यासाठी नाही का तुमच्यासाठी. आज तुम्ही या धर्म मंडपात महाराज आला आहात म्हणून सर्वांनी जरी पाठीमागे बसले असाल तरी मला दाखवायला नाही तर तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी, तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी सर्वांनी हाताने भजन, हाताने टाळी आणि मुखाने भजन करा. तरच तुम्हाला आज जे काही व्रत केलं असेल तर त्याचं पुण्य मिळेल. म्हणून सर्वांनी गोड भजन करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. तर आता आपण चिंतनाकडे वळूया. आज तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, मानवकर वाडी उन्नती सेवा मंडळ, मुंबई आणि ग्रामस्थ. तर आज महाशिवरात्री महोत्सव आणि श्री सत्यनारायण महापूजा दरवर्षीप्रमाणे आपल्या इथे होते. मी हँडबिल मध्ये असं वाचलं की जवळजवळ हे मंदिर स्थापन झाल्यापासून इथे कीर्तन महोत्सव झालेला नाही. बरोबर आहे ना? आणि माऊलींच्या कृपेने, गुरुच्या कृपाशीर्वादाने, आई वडिलांच्या कृपाशीर्वादाने आज आमची इथे प्रथम सेवा होत आहे. हे आमचं भाग्य आहे. तर श्री राजाराम कुंडेकर यांच्या प्रयत्नाने आदरणीय सन्माननीय अबोबा श्री अनंत रावणक तसेच त्यांच्या पत्नी आदरणीय सौ शुभांगी अनंत रावणक यांच्या योगाने आज या गावात येण्याचा योग आला आणि तुम्हा सर्वांचे दर्शन झाले. म्हणून त्यांना सर्वप्रथम प्रणाम. तसेच आज आमची मंडळी गायनाचार्य असो, मृदुंगाचार्य असो, तसेच सर्वजण आमचे मागचे साथीदार यांना सुद्धा प्रणाम. तुम्हा सर्व श्रोते मंडळींना प्रणाम. कारण आज जर तुम्ही नसतात तर तुमच्यामुळे काय कीर्तन झालं नसतं. तर पहिला नमस्कार त्या भगवान
आई वडिलांना ज्याने मला जन्म दिला. तिसरा नमस्कार माझ्या गुरुवर्यांना ज्याने मला ज्ञान दिले. आणि चौथा नमस्कार राजाराम कुंडेकर, अनंत रावणक आणि शुभांगी रावणक तसेच माडवरकर वाडी उन्नती सेवा मंडळ मुंबई असो किंवा ग्रामीण भागातील लोक असो किंवा तुम्हा सर्वजण श्रोते मंडळींना चौथा नमस्कार. कारण तुमच्यामुळे आज कीर्तन करण्याचा योग आला. विठ्ठल 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 तर आज या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला असून या अभंगात माझे नाथराय या भोळ्या शंकराचं वर्णन करतात किंवा या शंकराविषयी या महादेवाविषयी तुम्हा आम्हाला त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. आणि महाशिवरात्री म्हणून आज आपण या महादेवाचा अभंग या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. चिंतनाकडे वळण्यापूर्वी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि अभंगाकडे वळते. मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संता नतमस्तक होऊन चिंतनाकडे वळते. हिमालयाच्या पर्वताला काश्मीरचे चंदन, हिमालयाच्या पर्वताला काश्मीरचे चंदन. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर सर्वांचे अभिनंदन, सर्वांचे अभिनंदन. टाळ्या वाजवा. असो तर आज अभंग जो आपण निवडला आहे तो कोणाचा आहे? बोलत चला. नाथ बाबा, नाथ महाराज या अभंगात आपलं तुम्हा आम्हाला सांगतात. शिवा भोळा चक्रवर्ती. हा महादेव कसा आहे महाराज? कसा आहे? भोळा आहे. कोणासाठी आहे? तुम्हा आम्हासाठी म्हणजे भक्तासाठी हा महादेव भोळा आहे. तर अजून कोण आहे? चक्रवर्ती. चक्रवर्ती म्हणजे कोण? तर राजा. हा महादेव कोण आहे? या संपूर्ण सृष्टीचा राजा आहे. आणि या भोळ्या महादेवाचे पाय, या राजाचे पाय कशामध्ये आहे? त्याचे पाय माझे चित्ती. कशात आहे? चित्तात आहे. पुढच्या जगात महाराज म्हटले वाचे वदता शिवनाम. काय? या शिवाचं जर तुम्ही महाराज नामस्मरण केला, चिंतन केला तर काय होईल? तयान बाधी क्रोध काम. तुम्हाला क्रोध आणि काम या 2 गोष्टी लागू होणार नाही. या 2 गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल. पण कधी? वाचवता शिवनाम. ज्यावेळेस शिवाचं नामस्मरण करा, चिंतन करा त्यावेळेस. त्यानंतर महाराज म्हटले
धर्म अर्थ काम मोक्ष हे जे 4 पुरुषार्थ आहेत ते तुम्हाला कधी प्राप्त होतील? शिव देखीता प्रत्यक्ष, जेव्हा त्या शिवाला तुमच्या अंतःकरणात पाहाल. महाराज हा जो शिव आहे तो लांब नाही, आपल्या अंतःकरणात आहे. कशात आहे? अंतःकरणात आहे, पण त्याला पाहावं लागतंय, शोधावं लागतंय, तेव्हाच तो शिव तुम्हा आम्हाला दिसेल. म्हणून नाथबाबा म्हटले की शिव देखीता प्रत्यक्ष. त्यानंतर माझे नाथबाबा म्हटले एका जनार्दनी शिव. ज्या वेळेस शिवाचं चिंतन करायला, नामस्मरण करा, त्यावेळेस काय होईल? निवारी कळी काळाचा भेव. हा जो काळ आहे, म्हणजे आपण म्हणतो माणूस गेला, ज्यावेळेस काळ तुमच्या जवळ येईल त्यावेळेस त्याचं निवारण करण्याचं काम माझा महादेव करेल. पण कधी? परत दुसऱ्या चरणावर. वाचेवदता शिव नाम. ज्यावेळेस शिवाचं नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्ही या काळापासून, या कामक्रोधापासून लांब व्हाल. पण शिवाचं नामस्मरण करा. आणि माझ्या नाथ बाबांनी हा सरळ सरळ भावार्थ तुम्हा आम्हाला सांगितलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर हा महादेव भोळा आहे. का भोळा? खरंच हा भोळा असेल का? अरे उत्पत्ती, स्थिती आणि लय, उत्पत्ती निर्माण करणारे ब्रह्मदेव, या सृष्टीचं पालन पोषण करणारे श्री विष्णू, आणि इथून डिलीट करण्याचा पत्ता म्हणजे इथून घेऊन जाण्याचा पत्ता या महादेवाचा आहे. भोळा असेल भोळा. पण नाथबाबा का म्हटले भोळा? अरे हा भक्तासाठी भोळा आहे. कोणासाठी भोळा आहे? तर तुम्हा आम्हासाठी भोळा आहे. म्हणून नाथबाबांनी वर्णन केले की शिव भोळा. हा शिव भोळा आहे. आज नाथबाबांचं चरित्र घेतलं आहे. त्या नाथबाबांनी सुद्धा या शिवाची भक्ती केली. महाराज मागे गोंधळ करू नका, कीर्तन चालू आहे. आणि कीर्तनात जो बडबड गोंधळ करतो त्यांनी लक्ष देऊन ऐका काय होतं. जो कोणी कीर्तनात बडबड करतो, गोंधळ करतो, त्याच्या वाटेला काय येतं? संतांनी ग्रंथाने आम्हाला सांगितले आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आमचं काम आहे. संत ग्रंथ काय म्हणतात? कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडकाच्या जन्म येईल तो. असो, जो आवाज असेल तसा आवाज असू द्या. आपल्याला कीर्तन लवकरात लवकर संपवायचं आहे. आपली वेळ होऊन गेलेली आहे अगोदरच, कारण की मी उशिराच उभी राहिले. तुमचा प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला सांगितलं होतं की जेवण कीर्तन आहे, म्हणून आम्ही आमच्या टाइमवर आलो. पण काही काळानुसार, वेळेनुसार तुमच्या कार्यक्रमात बदल झाला. काही हलवू नका. असो, जसा आवाज आहे तसा असू दे. आपल्याला चिंतन लवकरात लवकर, कारण की मंडळी असो, बाबा हलवू नका. पण कसं सिटी मारल्यावर गोंधळ होतो. तर आपण कुठे होतो? कुठे होतो आपण? थोडा बडबडत आहे. बोलू नका. का? तर मागची मंडळी बोलत होती म्हणून त्याने सांगितलं बोलू नका बाबांना. कारण की आम्हाला जे सांगितलंय ते तुमच्यापर्यंत आमचं पोहोचवणं काम आहे. असो, तर हा महादेव भोळा आहे. कोणासाठी भोळा आहे? तुमच्या आमच्यासाठी. तर आपण होतो कुठे? नाथ महाराजांच्या चरित्रावर. लक्ष देऊन ऐका, आपण नाथ महाराजांच्या चरित्रावर होतो. तर या नाथ बाबांनी सुद्धा माझ्या शिवाची भक्ती केली, महादेवाची भक्ती केली. महाराज ज्यावेळेस माझे नाथ बाबा जन्माला आले त्यावेळेस त्यांचे आई वडील गेले, वैकुंठाला गेले. आणि सगळी लोक म्हणायची अरे हा कोणत्या पावलाने आला आहे? हा अपशकुनी पावलाने आला आहे का? तर हा जन्माला आल्यावर त्याच्या आई वडील घेऊन गेला. हा ज्यावेळेस जन्माला आला तेव्हा त्याच्या आई वडिलांना घेऊन गेला. काय हा कुठल्या पावलाने आला आहे? आणि पण नाथ महाराजांना माहिती नव्हतं. नाथ महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबा करायचे. हळूहळू नाथ महाराज मोठे होत गेले. 5-6 वर्षाचे होत गेले. आणि त्यानंतर आता 5-6 वर्षाचे होत गेले म्हटल्यावर मित्रांसोबत खेळायला जायचे. आणि खेळायला गेले आणि तिथला एक मुलगा महाराजांना म्हटला अरे तुझे आई वडील ज्यावेळेस तू जन्माला आलास त्यावेळेस निघून गेले. तू पापी आहेस.
तू पापी आहेस. आणि नागबाबा रडत रडत आजोबांकडे आले. आजोबांना म्हटले, बाबा मला सांगा माझे आई वडील कुठे आहे. तुम्ही खरं खरं सांगा. तुम्ही आजपर्यंत मला सांगत आला की माझे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले आहे. तुम्ही खोटं बोलताय. नाही बाबा, अरे खरं. नागबाबांना देवाला भेटायचं असतं. देवाला भेटण्याची इच्छा असते महाराज, की आपल्याला त्या देवाला बघायचं आहे, त्या शिवाला भेटायचं आहे. नाथ महाराज एक विचार करतात, आता काय करावं. रडत 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 एका मंदिरात जातात. ते मंदिर असतं शिवाचं. पायरीवर बसतात आणि विचार करू लागतात, जर या देवाला भेटायचं असेल तर काय करावं. या देवाला भेटायचं असेल तर काय करावं. नाथबाबा विचार करत करत आतमध्ये जातात. गाभाऱ्यात जातात. तिथे डोळे मिटून त्या महादेवाच्या लिंगासमोर बसतात. डोळे मिटतात आणि त्या देवाचं चिंतन करत असतात. एका बाजूला नंदादीप लागलेला असतो. सर्व शांत वातावरण असते महाराज. आणि तिथे डोळे मिटून प्रमाण सुद्धा आहे, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहांत सांभाळी. अरे सगळं शांत वातावरण असताना तिथे माझे नाथराय डोळे बंद करून त्या भगवंताचं चिंतन करत असतात. त्या शिवाची नामस्मरण करत असतात. त्याची लिंग जो आहे त्याच्या आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याच आणि त्याचं चिंतन करत असतात. का तर त्या शिवाला बघायचं आहे, भेटायचं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या इथे एक साधू मनुष्य येतो. त्यांना म्हणतो, नाथ बाबा काय करायचंय तुम्हाला. मला त्या शिवाला भेटायचंय. आणि त्या ठिकाणी साक्षात भगवंत म्हणजे महादेव प्रकट होतात आणि नाथबाबांना सांगतात, तुला जर मला भेटायचं असेल तर तू एक काम कर, त्या जनार्दन स्वामींकडे जा आणि त्यांना विचार, जर देवाला भेटायचं असेल तर तुला काय करणं गरजेचं आहे. अरे जर तुला मला भेटायचं असेल तर मी त्याचं नामस्मरण भजन करतोय. महादेव कोणाचं भजन करायचे. भजन करी महादेव, 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 भजन करे महादेव. रामपूजी सदाशिव, रामपूजी सदाशिव, भजन करे महादेव, भजन करे महादेव. कोणाचं भजन करायचे. भजन करे महादेव रामपूजी सदाशिव, म्हणजे रामाचं. मी ज्याचं भजन करतोय तू त्याचं भजन कर, त्यावेळेस मी तुला भेटेल. नाथबाबा विचार करतात की आता जनार्दन स्वामींकडे जायचं. मग त्यावेळेस त्याला स्वप्नात सांगितलेलं असतं की तू कृष्णेश्वर, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे कृष्णेश्वर, तिथे जा आणि त्या मंदिरात जाऊन तुला मी भेटेल. महाराज जनार्दन स्वामींकडे विचार करतात जावं कसं. वाट काढत 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 नाथबाबा निघतात. पहाटेची वेळ होते आणि त्यांना एक मंदिर दिसतं. ते असतं कोणाचं. कृष्णेश्वराचं मंदिर दिसतं महाराज. आणि मंदिराच्या पायरीच्या इथे जातात तोपर्यंत आवाज येतो, तो म्हणजे आता 4 वाजले म्हटल्यावर आरतीचा टाइम. महादेवाची आरती चालू असते. लवलवती विक्राळा ब्रह्मंडी माळा, विषंतंते काळी ज्वाला, रामनिया सुंदर मस्तकी बाळा, केशुया निर्मल वाहे जुळजुळा. जय देव जय देव जय
श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू आरती ओवाळू शंकर गौरा जय देव जय देव. आरती चालू असते, महाराज आतमध्ये जातात आणि ते जनार्दन स्वामी असतात. स्वामींना म्हणतात, स्वामी मला त्या देवाला भेटायचं आहे, मला त्या शिवाला भेटायचं आहे, त्या शिवाला मला भेटायचं आहे, मी काय करू? जनार्दन स्वामी एक छोटस उत्तर देतात, बाळा तू काही करू नको, तू फक्त माझ्यासोबत ये आणि माझी सेवा कर, तुला मी तो शिव भेटवून देईन. आणि महाराज जनार्दन स्वामीकडे जातात, तिथे त्यांची सेवा करतात, त्यांचा काही जो कारभार आहे तो सांभाळतात. आणि त्यानंतर महाराजांकडून एक चुकी होते, एक कृपया असतो तो त्यांना हिशोब लागत नसतो, हिशोब लागत नसतो. महाराज नाथबाबा विचार करू लागतात, कुठे गेला असेल त्याचा शोध लावतात, प्रामाणिक असतात, शोध लावतात की 1 रुपया हिशोबामध्ये का कमी दिसतो. खूप चिंतनात पडतात की काय झालं, आपला हिशोब चुकला का. मग नाथबाबा विचार करतात. त्यावेळेस जनार्दन स्वामी विचारतात की नाथा का रे एवढा विचार करतो, काय झालं. नाथबाबा म्हणतात, स्वामी 1 रुपयाचा हिशोब लागत नाही, काय झालं असेल. त्यावेळी जनार्दन स्वामी म्हणतात, अरे तू 1 रुपयाचा हिशोब लावतोय, त्यावेळेस एवढा चिंतनात पडलायस, मग तू विचार कर ना, तो तू जीवाला शिवाला शोधतोस, तो शिव तुझ्यामध्ये आहे. कोणामध्ये आहे? तुझ्यामध्ये आहे. जनाबाईने सुद्धा सांगितलं आहे, रगणामध्ये ओव्यांमध्ये सांगितलं आहे, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेते, शिव शिव दोन्ही खुंटे ग पंचाचे नेते, रावणी पाची बोटे तो ये रे बा विठला. हा जो शिव आहे तुझ्यामध्ये आहे म्हणून तू त्याला शोध. अरे हा भोळा आहे, हा तुझ्या अंतःकरणात आहे, पण तू त्याला बघ. नाथबाबा म्हटले ठीक आहे, पण हा चक्रवर्ती का. तर महाराज चक्रवर्ती म्हणजे राजाला का म्हटलं जातं. जी ही आपण पंढरीची वारी करतो, ती पंढरीची वारी कोणी सुरू केली. बोलत जा, मी एकटीच बोलते. कोणी चालू केली. महादेवानी, भगवान शंकराने चालू केली. पंढरीची पहिली वारी ज्यावेळी चालू केली, महादेव वारीला निघाले. आता मध्ये जी अडवते ती कोण असते. तुम्ही सांगा. उदाहरण, संसार करताना पत्नी, पती निघाला की महिला मंडळ विचारताना बोलत जावं, महिला मंडळ तुमची संख्या जास्त आहे, बोलत जावा, काही घाबरू नका. तुम्ही जर बोललात तर कीर्तनकार लहरून देणार. माणसं बोलणारी पाहिजे, टवट विचारा ठेवा. एखादा असं कुठं म्हणतो धर्म मंडपात आलं, शिवाच्या बद्दल महादेवाच्या बद्दल काहीतरी ऐकायला आलाय ना, की काय केलं महादेवाने. थोडं का वेळा ऐकायला आलं तर बोलत जावं. मालक निघाले की मालकाला अडवण्याची जबाबदारी कोणाची. पत्नीची. तशीच महादेव निघालेले असतात, पार्वती माता मध्ये आडव्या येतात आणि म्हणतात, स्वामी कुठे निघाला. महादेव म्हणतात, वारीला जातोय. अहो तुम्ही एकटं जाणार आणि आम्ही काही पाप केलंय का. आम्ही वारीला येऊ शकत नाही, आम्हाला येणं गरजेचं आहे, आम्हाला 50% आरक्षण आहे. काय महिला मंडळ, हाफ तिकीट, लाडक्या बहिणी, बोलत चला. असो विरोधाचा भाग नाही, कारण तुम्हाला सांगते, तुम्हाला असे वाटेल की ताई विरोध करते. विरोध एक हसवण्यापुरते. कारण आळंदीच्या अभ्यासानुसार चाळके महाराज सुद्धा इथे आहेत, त्यांना विचारा. ते महाराज सुद्धा आळंदीचे आहेत, त्यांना सुद्धा विचारा की आळंदीच्या अभ्यासानुसार कीर्तनात विनोद साधत आपण कोणाच्या जागेवर उभे आहोत. त्यामुळे ह्या जागेवर विनोद चालत नाही. कारण डोळे तलाव नाही तरी सुद्धा भरून येतात, डोळे तलाव नाही तरी सुद्धा भरून येतात. निसर्ग बायको नाही तरी सुद्धा रुसली जाते, निसर्ग बायको नाही तरी सुद्धा रुसली जाते, आणि माणूस वातावरण नाही तरी सुद्धा बदलला जातो. महाराज
याचं वाईट करणं त्याचं वाईट करणं भावकीमध्ये विषय द्यायचा. मग या बदलल्या माणसाचं परिवर्तन म्हणजेच कीर्तन. विठाला 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 विठाला. असं आपण कुठे होतो तर पार्वती माता आडव्या येतात आणि म्हणतात स्वामी मला सुद्धा वारीला यायचंय. स्वामी म्हणतात ठीक आहे चल. आता दुसरे आडवे येतात ते म्हणजे माझ्या पप्पाने गणपती आणला नाही आणला ते म्हणजे गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हणतात आई बाबा मला सुद्धा वारीला यायचंय. मी का राहू? तुम्ही दोघं जण वारीला जाणार आणि मी इथं राहू? नाही नाही मी सुद्धा येणार. ठीक आहे चल बाबा तू पण चल. त्यानंतर येतात ते म्हणजे नंदी. महादेवाने म्हणतात स्वामी जिथं तुम्ही असता तिथं मी पाहिजे. कुठल्याही मंदिरात जा नंदी असतो. फक्त कोणाच्या मंदिरात? भगवान शंकराच्या मंदिरात नंदी असतो. ठीक आहे बाबा तू पण चल. मग चौघेही वारीला निघतात. आता वारीला गेल्यावर तुम्हाला माहितीये पंढरपुरात ज्यावेळेस वारी असते काय महाराज किती गर्दी असते. माणूस सुद्धा कळणार नाही. हरवलं तर कोण कुठे गेले हे कळायचं नाही. ठीक आहे पार्वती मग आपल्या निघतात. आता पद्मावती तळ आहे. पद्मावती तळ तिथं अंबिकाचं मंदिर आहे पंढरपूरला. तिथं पार्वती माता म्हटलं स्वामी हात जोडते. इथून मला कळस दिसला कारण प्रमाण माऊलीने सुद्धा सांगितलंय कळसाचं दर्शन झालं म्हणजे विठुरायाचं दर्शन. जळजळीत सोन सळा झळझळीत सोन सळा झळझळीत सोन सळा घडईत दिसत कळस दिसत कळसला वर्ग झाले शरण केलो वर्ग झाले शरण केलो वर्गे बरे पंढरपुरा विठोबाराय नजर रे. पार्वती माता तिथेच थांबतात. स्वामीने म्हणतात स्वामी तुम्ही जावा मी काय येणार. मला या गर्दीतून येता येणार नाही. स्वामी म्हणतात ठीक आहे तू बस. त्या दिवसापासून पार्वती माता तिथे थांबल्या म्हणून पद्मावती तळ आणि अंबिका मंदिर आहे म्हणजे तिथे पार्वती माता ज्या वेळेस वारीला गेल्या त्यावेळेस तिथं थांबल्या. आता निघतात ते म्हणजे तिघ जण पुढे निघतात. चंद्रभागेत अंघोळ करतात स्नान करतात आणि आता दर्शनाला निघतात. दर्शनाला आता पुढे सुद्धा रांग लागलेली असते. नंदी म्हणतात आता मी या रांगेतून जाणार कसा. या रांगेतून जाणार कसा. महादेव म्हणतात नंदी तुम्ही एक काम करा नामदेव पायरीच्या इथे थांब. तिथे मारुती आहे. मारुती आहे तिथे तुम्ही थांबा. नंदी म्हणतात स्वामी नाही नाही जमणार नाही. का बरं. जिथं तुम्ही तिथं आम्ही. जिथं तुम्ही तिथं आम्ही. नंदी म्हणतात प्रमाण द्या. प्रमाण द्या मारुती राहायचे तर मी का थांबू. त्यावेळेस महादेव प्रमाण देतात अंजनीच्या तपासात अंजनीच्या तपासाचे अंजनीच्या तपासाचे अंजनीच्या तपासाचे महारुद्र आले पोटे 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 महारुद्र आले पोटे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले कोठी. अरे तू माझा अवतार आहे ना मग तू तिथे थांब. त्यावेळेस नंदी तिथे थांबतात का तर प्रमाण दिलेलं असतं. मग त्यावेळेस विश्वास बसतो आणि नंदी तिथे थांबतात. आता राहतात गणपती आणि महादेव आपले पुढे पुढे निघतात. गणपती बाप्पा म्हणतात बाबा मला काय आता जमणार. आता मी इथेच थांबतो. मग बाप्पा गरुड पायरीच्या
डाव्या बाजूला आहे. तिथे थांबतात. आता महादेव, आपले भोळे महादेव ना, निघतात. आता माझ्या विठुरायाला त्याची दया येते आणि दया आल्यावर विठुराया साक्षात माझ्या महादेवाचं लिंग आपल्या डोक्यावर घेतात. कधीही बघा, पंढरपूरला काही बघता येणार नाही, पण एखाद्या विठुरायाची मूर्ती तर घरात असेल, देव घरात असेल ना, तर बघा महाराज, त्या महादेवाचे लिंग माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर आहे. आणि तेव्हापासून नाथबाबा म्हटले की हा राजा आहे म्हणून अभंगाचं प्रथम छंद. शिव बोला चक्रवर्ती, 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 शिव बोला चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते, वाचे वदता जीवनाम, 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 वाचे वदता जीवनाम. शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव बोला चक्रवर्ती, शिव बोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. आता तरी कळलं असेल की तो भोळा का आणि चक्रवर्ती का. असं त्याचे पाय माझे चित्ते. तर ह्या महादेवाचे पाय कुठे आहेत? माझ्या चित्तामध्ये आहेत. अरे एक सांगायचं म्हटलं तर वस्तुस्थिती आहे महाराज. काय काय आपण कोणाला नावं ठेवत नाही का, मला अधिकार नाही तुम्हाला नावं ठेवण्याचा, पण एक सांगण्याचं तात्पर्य महाराज, पूजा करताना सुद्धा काय काय जणांचं चित्त जागेवर नसतं. इकडं पूजा करता, इकडं उत्पत्ती ओवाळते आणि त्या माणसाशी बोलते. याला पूजा बोलत नाही. अरे चित्त एकाग्र करून त्या देवाची भक्ती करा, तर भगवंताची प्राप्ती होईल. चित्त एकाग्र करा आणि त्या भगवंताची भक्ती करा, नामस्मरण करा. महाराज म्हणतात ना, 500 रुपयाची ज्यावेळेस नोट मोजतो, चिल्लर मोजतो, तेव्हा मन एकाग्र होतं आणि 108 माळांची माळ जपतो, त्यावेळेस मन कुठं जातं? चित्ती नाही नामी तरी ते वेद, चित्ती नाही नामी तरी ते वेद, चित्ती नाही नामी तरी ते वेद, चित्ती नाही नामी तरी ते वेद. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे व्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे व्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे व्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे व्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. वा, सुंदर प्रमाण दिलं महाराज. टाळ्या वाजवा तरी. अरे काहीतरी बसल्या जागी तरी काहीतरी करा. असो
तुमचा प्रश्न आहे तर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. माऊलींनी हरिपाठात सांगितलं आहे. हरिपाठात सांगितलं आहे. अरे वस्तुस्थिती आहे. एकीका पूजा करतेस आणि ती एकीका माणसाशी बोलतोय. नाही महाराज, ह्याला पूजा बोलत नाही. वस्तुस्थिती आहे. गणगोळे हातात घेतो, उघडत असतो आणि काय म्हणतो, अवघड आहे. भावकीनं पार उघडवून टाकतो. गणगोळे हातात घेऊन उघडवत असतो. दुसरी गोष्ट आली, शेजारी गावकरी बसलाय, हा मात्र देवपूजा करतोय. गणगोळे हातात उघडवतो आणि म्हणतो, काय अरे नशिबाचा खेळ आहे. इथं गंध लावतो, इथून इथं गंध लावतो. नशिबाचा खेळ आहे. त्यानंतर म्हणतो, संसार करून करून कंटाळा आला, असं ते फाशी घ्यावी, इथं गंध लावतो. हा चित्त जाऊ दे, देवाला म्हणते हॅटेक तरी येऊ दे, इथं गंध लावतो. हॅटेक किती येत, हे चित्त नाही महाराज. चित्त एकाग्र करा आणि त्या भगवंताची चिंतन करा, नामस्मरण करा. आणि ज्या वेळेस या माझ्या शिवाचं नामस्मरण कराल त्यावेळेस तुम्हाला काय पातळ नाही ते म्हणजे भंगाचं. वाचे मजेत शिव नाम, 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 वाचे मजेत शिव नाम. तयानी बोधे कामक्रोधे, तयाने बाधे कामक्रोधे, वाचे मजेत शिव नाम, वाचे मजेत शिव नाम. तयाने बाधे क्रोध काम, तयाने बाधे क्रोध काम, वाचे मजेत शिव नाम, वाचे मजेत शिव नाम. शिव बोला चक्रवर्ती, वाचे मजेत शिव नाम, तयाने बाधी क्रोध काम, तयाने बाधी काम करे, तयाने बाधी क्रोध काम. तो काय होणार नाही तर क्रोध आणि काम बाधणार नाही. अजून एक आहे, जर शिवाचं नामस्मरण केलं नाही तर काय होईल. पिंगळ्यात आहे का तुमच्या समोर चाळके महाराज पिंगळ्या. हे जरी नाही कळलं एक दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं एक दुसरा येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. जरा शेवटी बा काल बांधून नेईल, जरा शेवटी बा, जरा शेवटी बा काल बांधून नेईल, जरा शेवटी बा. एका जनार्दनी आमचं काय बाज राहिलं, एका जनार्दनी आमचं काय बाज राहिलं, एका जनार्दनी आमचं काय बाज राहिलं, एका जनार्दनी आमचं काय बाज राहिलं. पिंगळा 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 माझा रे, बोल बोलत नव्हतं पिंगळा माझा रे, पिंगळा माझा रे, बोल बोलत नव्हतं पिंगळा माझा रे, पिंगळा माझा रे, बोल बोलत नव्हतं पिंगळा माझा रे, पिंगळा माझा रे, बोल बोलत नव्हतं पिंगळा माझा रे, पिंगळा माझा रे, बोल बोलत नव्हतं पिंगळा माझा रे, पिंगळा माझा रे, बोल बोलत नव्हतं पिंगळा माझा रे. टाळ्या वाजवा मंडळी, नारे नाचताय. तुम्हाला प्रत्येक वेळी महाराज सांगावं लागतं
आनंद घ्या, हा आनंद पुन्हा नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरं आहे महाराज. आनंद या जीवनाचा. कुठेही जा, लग्नाचा आनंद मिळेल नाही मिळणार, स्वर्गात जा मिळेल. सांगितलं आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. अरे एखाद्याला 1 करोड द्या, जो बिझनेसमॅन असेल ना त्याला 1 करोड द्या, पण तुम्हाला नाचून दाखवणं, ही फक्त नाचण्याची ताकद आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. धडकावून सांगू की ही नाचण्याची ताकद, या भगवंताचं नामस्मरणाची ताकद आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून सर्वांनी याचा आनंद घ्या. ज्या ज्या वेळेस भजन होईल त्या वेळेस तरी टाळी वाजवा. अरे या टाळीमध्ये शक्ती आहे. नको त्या ठिकाणी आपण टाळ्या वाजवतो, पण या धर्म मंडपात आपण टाळ्या वाजवत नाही. खरं आहे ना, नको त्या ठिकाणी सांगण्याचा उद्देश नाही, तुम्हाला कळून जाईल कुठे आपण टाळ्या वाजवतो. अरे असल्या मंडपात जर टाळ्या वाजवला तर भगवंत चालून येईल, भगवंताची प्राप्ती तुम्हाला होईल. हे सांगण्याचं काम आमचं आहे. का कीर्तन ठेवता? कीर्तन का ठेवता? तर भगवंताविषयी तुम्हाला काहीतरी कळावं म्हणून कीर्तन ठेवता ना. मग त्या भगवंताविषयी जर कळायचं असेल तर टाळी तरी भजन तरी करा ना. महिला मंडळ तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मागं बसलेल्या महिलांना. अरे आनंद घ्या, आनंद घ्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, कुठेहीच भेटणार नाही तुम्हाला. जोपर्यंत आहात त्या भगवंताचं नामस्मरण करा, भगवंत चालून येईल, त्याची प्राप्ती होईल महाराज. असो परत सांगायला लावू नका, कारण मुखाने नाम, हाताने टाळी, मुखाने नाम, आणि एवढंच तासभर तुमच्याकडे काम. आणि जर देवाचं घ्याल नाम तर जीवाला मिळेल आराम. विठाला आपली वेळ होत आले महाराज, कारण तुम्हीच कीर्तन उशिरा उभं केलं. माझा दोष. जवळजवळ कीर्तन 1.5 तास तरी चाललेलं आहे काय महाराज? अरे जर 1.5 तास चाललं ना तर तुम्हाला काय सांगते ते कळेल. तुम्ही म्हणताय हो, पण कसं आहे, काय काय ठिकाणी असं आहे, जर वेळेच्या बाहेर जरी टाइम गेलं बाबा तर लोक लगेच आतून चर्चा करतात वेळेचं. 10:30 पर्यंत असो. आता आपण कुठे आहोत? तयार बागी. लक्ष ठेवा महाराज आपलं. असो विठाला. तर तयार बागी क्रोध काम. अरे जर क्रोध काम कधी बाळगलं नाही, जर त्या देवाचं नाव घ्याल तर, देवाचं नाव घ्याल तर. आज महाराज महाशिवरात्रीच्या शिवलीला अमृत मध्ये सुद्धा कथा आहे. मला वाटतं 2ऱ्या अध्यायामध्ये ती पारध्याची आणि हरणीची कथा आहे. 2रा अध्याय ना. एवढा काय माझा अभ्यास झाला नाही बरं का, वर्षच झाले आळंदीला जाऊन, पण एवढं वर्षात त्या माऊलीच्या कृपाशीर्वादाने आपल्यावर काय झालंय, पुण्याचं होतं काय ठेवा, तो आलाय पदरी. मला वाटतं 2ऱ्या अध्यायात महाराज आहे त्या हरणीची कथा, पारधीची आणि हरणीची. ती महाशिवरात्रीला हे आहे, म्हणजे महाशिवरात्री साजरी झाली, हा दिवस होता तो, बरोबर आहे. असो तर ती तुम्हाला कथा ऐकण्यात आली असेल. आपण शॉर्टकटने जाऊया फास्ट जलद गतीने. तर एक पारधी असतो. आता पारधी म्हणजे शिकार करणारा. तो दिवस असतो महाशिवरात्रीचा, बरं का? ऐका सर्वांनी, कान लावून ऐका. जलद गतीने सांगणार आहे. तो दिवस असतो महाशिवरात्रीचा महाराज. पारधी शिकारीला निघतो. आता शिकारी म्हटलं तामस रक्तीचा, तामस रक्ताचा असतो, त्याला राग सुद्धा असतो, क्रोध सुद्धा असो. तो शिकारीला निघतो आणि शिकारीला जातो, पण त्याला एकही शिकार त्या दिवशी मिळत नाही. तिकडे गोंधळ करू नका महाराज, तुम्हाला विनंती आहे. का माहितीये का, जर कीर्तनात गोंधळ झाला तर लिंक तुटते. सर्व काय आपलं जो चिंतन असतं तेवढं आपलं बाजूला सरतं आणि 2रा विषय बाजूला येतो. तुम्हाला विनंती आहे, गोंधळ करू नका. विठ्ठल. तर तो शिकारी पारधी शिकारीला निघतो आणि त्याला त्या दिवशी शिकार मिळत नाही महाराज. तो विचार करतो आज करायचं काय, घरच्यांचं पोट कसं भरायचं, काय करायचं. तो पारधी एक तलाव असतो, सरोवर,
तलाव असतो त्याला वाटतं जाऊ दे इथं नाही शिकार मिळाली, पण शिकार प्राणी पाणी तरी प्यायला येईल ना, पाणी तरी प्यायला येईल. म्हणून आपण एक काम करूया, तर एका झाडावर थांबूया. प्राणी आला की त्याच्या अंगावर जाळ टाकून त्याची शिकार करूया. पारधी विचार करतो, पारधी जातो, त्याला तळ दिसतं आणि तळाच्या बाजूला झाड असतं. ते झाड कसलं असतं? बेलाचं असतं आणि ते बेलाच्या झाडाखाली शिवलिंग असतं. पारधीला काय माहिती महाराज? पारधी आपल्या झाडावर चढतो. चढल्यावर त्याला ती जो सरोवर तळ तिथं कोण येईल हे दिसत नसते. म्हणून तो काय विचार करतो की काम करावे, झाडाची पानं तोडावी. जरा पानं तोडली तर दिसेल तरी जरा. मग तो एक काम करतो, झाडाची बेलपत्र, बेलाचं झाड असतं ना ते, बेलपत्र तोडू लागतो आणि एक एक करून एका बाजूला तो ज्यावेळेस तो येत असतो तिकडे महाशिवरात्रीचा कार्यक्रम असतो. तिथे सर्व ग्रामस्थ काय म्हणत असतात? हर हर महादेव, हर हर महादेव म्हणत असतो. त्याच्या डोक्यात एक फिट्ट बसलेला असतो. तो पण हर हर महादेव बोलत बोलत झाडावर चढतो आणि झाडाची पानं तोडतो. मुखात हर हर महादेव, महादेवाचं नामस्मरण, एक एक पान खाली टाकतो. खाली असते शिवलिंग. असं करत करत तो 1000 बेलपत्र त्या पिंडीवर टाकतो महाराज, त्या लिंगावर टाकतो. आणि त्यानंतर त्याला एक तिथून हरिणी येताना दिसते. ती महाराजांनी पाणी प्यायला आलेली असते. त्याला वाटतं आता शिकार करावी. त्यानंतर त्यावेळेस ती हरिण त्याला तो खाली येतो. हरिण म्हणते, बाबा तू एक काम कर, मला 2 लेकरं लहान आहेत, 2 मुलं आहेत, त्यांना मला भेटून येऊ दे. मग तू माझी करायचे ते कर, काय करायचे ते कर, पण मला त्या 2 माझ्या मुलांना भेटून येऊ दे. मग ते हरिण जाते. तो पारधीला विश्वास बसलाय, तो म्हणतो खरं येशील ना तू? म्हणते अरे खरं येईल. पारधी प्रामाणिक असते महाराज. जाते, मुलांना भेटते आणि त्या मुलांना घेऊन सुद्धा त्या पारधीकडे येते. पारधीला म्हणते, बघ किती लहान मुलं आहेत. ती लहान मुलं म्हणतात, दादा तुम्ही एक काम करा. मनुष्यवाणीने बोलत असतात, मनुष्यवाणीने, की आमच्या आई वडिलांना मारण्याआधी आम्हाला मारा. आई वडिलांना मारण्याआधी आम्हाला मारा. त्यांना कशाला मारते? आम्हाला मारा ना आधी, मग त्यांच्या हत्या करा. अरे काय त्या पारधीवर शिवाची कृपा झाली. तो विचार करतो आणि जो काही तो शिकार करायचा तो तेव्हापासून हात जोडतो की शिकार करणार. म्हणजे काम कधी झालं? त्या शिवाच्या चिंतन केलं, त्या लिंगावर बेलपत्र टाकलं. जर एखादा तामस रक्तीचा पारधी एवढ्या कामक्रोधापासून लांब जात असेल, मग आपल्याला तर एवढं कामक्रोध सुद्धा नाही आहे का आपल्याला एवढं आपण शिकार करतो? नाही करत ना. मग जर आपण या भगवंताची, या महादेवाचं नामस्मरण केलं तर आपण सुद्धा या 2 संकटापासून लांब होऊ. कारण की परमात्मा काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिवाचे प्रत्यक्ष शिव
देखिता प्रत्यक्ष. तर धर्म, आपला धर्म कोणताही महाराजांची विनंती असेल, आई बापाची मान खाली जाईल असं वर्तन करू नका. अरे जो 20-22 वर्ष महाराज काचचं जसं भांड जपतो तेवढं पण जपत नाही, तसं मुलगीला जपतो. आणि तीच मुलगी डोळ्याची पापणी मिटेपर्यंत मुलाचा हात धरून पळून जाते. मुलीनो, तेव्हा बापाचा विचार करा. आपण धर्मावर चाललोय, बापाचा विचार करा. अरे आपण या महाराष्ट्राची शान आहोत, भारताची लेक आहोत, या भारताची लेक आहोत, या महाराष्ट्राची ज्ञानोबारायची पांडुरंगाची, अरे या छत्रपती शिवाजी महाराजांची लेक आहोत. याचा विचार करून मुलासोबत पळून जा. सगळेजण दोष मुलीला देतात, पण का हो? मुलीचा हात असतो, मुलगीच म्हणते का मुलीला चल पळून? अरे त्या मुलाचं आहे ना. तुम्ही गंध लावता शिवजयंतीला, गोड घालता आणि म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणता ना, पण त्यांचं आचरण जपायला हवंय. धर्मावर चाललोय, आचरण जपा. अरे छाती ठणकावून सांगता शिवरायांचं मावळं. शिवरायांनी प्रत्येक स्त्रीला बहीण मानलं. रक्षाबंधन करता, पण त्या रक्षाबंधनची काहीतरी ठेवा, काहीतरी ठेवा महाराज. धर्मावर आहो, धर्म सोडून जाणार नाही. तरुण मुलींना विनंती असेल, मुलांना तरुण लगेच लोक म्हणतात तरुण पिढी बिघडली. पोरं बिघडली नाही, तुमच्या लेकी सुद्धा बघा ना काय आचरण करताय रे मुलींनो. आचरण शुद्ध ठेवा. धर्मावर आहोत, आचरण बहिणीनं शुद्ध ठेवा. कारण की एक तर आई बापाची मान खाली गेली, नाही बघू शकत वरती. सोपं नाही रे. अरे 20-22 वर्षांनी त्या बापाची इज्जत सगळी मुलीवर असते. मुलाने काही करू दे, काही काय नाही बोलणार, जाऊ दे मुलगा आहे. पण त्या मुलीनं चुकीचं पाऊल उचललं की त्या बापाची मान महाराज अख्ख्या समाजात खाली जाते. त्यावेळेस लोक म्हणतात दुसऱ्याला काय असतो, तुझ्या लेकीनं काय केलं, काय महाराज त्या बापाला दुखवत असेल. आणि 20-22 वर्ष सांभाळली आणि पोलीस स्टेशनला जाऊन ज्यावेळेस मुलाला घेऊन येते, त्या प्रियकराला घेऊन येते, आई वडील समोर असतात, मुलगी आणि तिचा जो प्रियकर असतो तो समोर असतो. पोलीस विचारतात तुला कोण हवंय? सरळ उत्तर देते, अरे मी यांना ओळखत नाही. काय असेल ग दीदी तू? असं करू नका. हात जोडून विनंती असेल, बापाची आई बापाची मान खाली जाणार नाही. एवढं चुकीचं पाऊल उचलू नका. तरुण माझ्या भावांना सुद्धा विनंती आहे. आज आमची मंडळी बघा तरुण आहे, टाळ्या वाजवा यांच्यासाठी. अरे तरुण मंडळी आज कीर्तनामध्ये आहे, परमार्थ आहे ना. आमच्या चिपळूण, खेड चिपळूण भागात परमार्थ खूप आहे, पण आपल्यापेक्षा घाटावर परमार्थ जास्त असतात. सोलापूर, बीड, लातूर खूप परमार्थ. आपण का नाही करू शकत? कोकणी माणूस मागं राहिला, सदैव कॉलर ताट त्याच्यात मागं राहिला महाराज. पण तसं नाही, आपल्याला परमार्थ करायला हवा. मी जागा सोडून गेली नाही, धर्मावरच बाबांची इच्छा होती म्हणून मी कलियुगाचं काढलं. नाही तर मी सांगत नाही, चाळके महाराज माझ्या सोबत असतात, त्यांना माहिती आहे मी कधीच कुठल्याही मुलीला उपदेश करत नाही का सासवा सुनांच्या गोष्टी. अरे कीर्तन सासवा लय आताच्या महिलांना ऐकायची गोष्ट असते. सासू अशी बोली, सून अशी बोली. कीर्तनाचा हे आम्हाला सांगण्याचा उपदेश नाही. आम्हाला फक्त संतांनी काय केलंय, संतांच्या जीवनात किती संकट आली, ते पार करून कसे गेले, हे आम्हाला सांगणं आमचं काम आहे. पण मी आज का सांगितलं तर धर्म. मला बाबा फोनवर बोलले होते की ताई कलियुगावर बोल, पण भक्ती मार्ग जर तुम्हाला सांगू करायचा असेल ना, तर या तुमच्या लेकरांना, जशी आमची मंडळी उतरली आज परमार्थात, तशी तुमच्या लेकरांना या भक्ती मार्गाची वाट दाखवा. मोबाईलची वाट दाखवू नका. आजकाल काय नाती पण तुटली महाराज. कशामुळे रे? पूर्वीच्या काळी महाराज कबड्डी असो, लपंडाव, क्रिकेट, अनेक आपण खेळ खेळायचो. म्हणजे तुम्ही तुमच्या काळात. आज आता काय आमचा युग आहे मोबाईल. आमचा युग कशात आला? चॅटिंग. चॅटिंग पण आमचा इंस्टाग्राम. तरुण मंडळी आहेत,
तरुण पिढी आहे, सांगायची गरज सांगण्याचा अधिकार नाही. फक्त मी धर्मावरच चालल्या बरं का, धर्मावरून लक्ष ठेवा एवढंच सांगेन. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, तरुण पिढीला महाराज मोबाईल वापरा नाही असं नाही, पण परमार्थ करा. संसार नाचो कीर्तनाचे रंगी, 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 नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावो, ज्ञानदीप लावो, ज्ञानदीप लावो, ज्ञानदीप लावो, ज्ञानदीप लावो जगी. नाचो कीर्तनाचे रंगे, 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 नाचो कीर्तनाचे रंगे. वा, हे तरुण मंडळी म्हणून सक्रिय करा. वा, आता टाळ्या वाजल्या. धन्यवाद. तर असो धर्मावर चाललोय आपण महाराज. आपला भारत माता, आपण भारत माता. फक्त बघा बाबा, चीन मावशी बोलतो, इंग्लंड मामा बोलतो, फक्त या भारतालाच माता म्हटलं जातं. किती भाग्यवान आहोत या भारत मातेमध्ये जन्माला आलो. शिवरायांच्या या युगामध्ये आपण जन्माला आलो, या महाराष्ट्राच्या मातीत जिथे शिवराय युद्ध केलं शिवरायांनी, त्या मातीत आपण जन्माला आलो. आपण भाग्यवान आहोत महाराज. शिवरायांचे मावळे आहोत, भक्त आहोत. त्या आचरणाने चाला, आचरण शुद्ध ठेवा आणि धर्म जो हिंदू धर्म आहे त्याचा स्वाभिमान ठेवा. धर्मावर बोललो आपण, मैफळ गेलो, धर्मावर आलो. जो आपला हिंदू धर्म आहे, आपला भारत माता आहे, महाराष्ट्राची शान आहे, ती स्वाभिमानाने सांगा महाराष्ट्राची कन्या आहे. आज मी सुद्धा सांगू शकते हिंदू धर्माची कन्या आहे, हिंदू धर्मातली महाराज कन्या आहे. अभिमान आहे, स्वाभिमान आहे. अरे सैन्य कसं करायचं इंग्लंड कडून शिका, तंत्रज्ञान कसं करायचं अमेरिकेकडून शिका, धूर्तपणा कसला असला पाहिजे आशियाकडून शिका, आणि संस्कृती कशी असली पाहिजे माझ्या भारताकडून शिका. महाराज आहे का? दुसऱ्या भारतात जा महाराज, इंग्लंडला जा, रशियाला जा. बाई साडी नेसणार नाही, या माता मावल्या साडी नेसणार नाही, कुठेही जा. आशियामध्ये जा, रशियामध्ये जा, डोक्यावर पदर काय, साडी सुद्धा दिसणार नाही. का हातात हिरवी बांगडी, का कपाळाला जो कुंकू आहे, आताचा कुंकूचा जमाना गेला, आपण तो सुद्धा दिसणार नाही. फक्त आपल्या भारताची मला संस्कृती आहे. आपण धर्मावर आहोत, म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा आपण धर्मावर आहोत. आपला धर्म हिंदू आहे आणि तो धर्म आपल्याला प्राप्त होईल, पण आचरण शुद्ध ठेवा. असेच महाराज अजून 3 पुरुषार्थ आहेत, ते म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म झाला, अर्थ आणि काम, मोक्ष पण कधी प्राप्त होतील? शिव देखीता प्रत्यक्ष. अरे त्या शिवाला तुमच्या अंतःकरणात बघाल, शिव जवळ आहे. मगाशीच आपण सांगितलं देव शिव दोन्ही कोणते ग प्रपंचाचे भेटले. शिव माझ्या अंतःकरणात, तुमच्या अंतःकरणात, सगळ्यांच्या अंतःकरणात आहे, पण त्याला बघा. म्हणून जर बघायचं असेल तर माता माऊलीनं पुन्हा तुम्हाला हात जोडून सर्वांना विनंती आहे, आपण आता भजन करूया. तर सर्वांना विनंती आहे, मागे बसलेले आहात त्या माता माऊली असो किंवा पुरुष वर्ग असो, तुम्हा सर्वांना विनंती असेल, आज महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त तुम्ही सर्वजण आल्या, तरुण मंडळीनं सक्रिय व्हायचं आहे. म्हणून सर्वांनी 2 हात वर, तर आपण अभंगाकडे भजनाकडे वळूया. थांबा मागच्या मंडळीनं, इथून जरी दिसताय माझ्यासाठी नका करू, पण तुमच्या जीवनाचा उद्धार तरी करा. अरे फक्त 1 तास या मंडपात येत आहे रे, आता परत याल का?
आणि मला आनंद या गोष्टीचा झालाय की आज ह्या भूमीमध्ये माझी पहिली सेवा झाली. आजपर्यंत असं कानावर आलं की महाशिवरात्रीला सेवा होत पहिली सेवा केली. पण तुम्हा सर्वांना वरती बसलेल्यांनी तुमच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी 2 हात वरती करा आणि त्याआधी आपण हरी जय जयचा गजर करूया. आणि मग हरी जय जय 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 हरी 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 जय हरी जय 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 जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए मुबारक माए